अख्खा घोळ शरद पवारांनी घातलाय, अख्खा घोळ काकाने घातलाय. ठाकरे समोर कुठलाच पर्याय शिल्लक ठेवला नाही. यालाच तर शरद पवार म्हणतात. शिवसेनेच्या हिंदुत्वावर त्यांनी पहिला वार केला आणि शिवसेना पहिल्या सुरू अपंग याच माणसाने गेली. 2019ला हिंदुत्ववादी शिवसेनेला पुरोगामित्ववादी शांतीवादी काँग्रेससोबत घेऊन बसवलं. त्यावेळेसच शिवसेना अर्धी संपली होती. हिंदुत्ववादी गेले, सच्चे कार्यकर्ते गेले, सच्चे नेते गेले, सच्चे मित्र गेले आणि एक नैसर्गिक युतीला त्या दिवशीच शिवसेना ही पोरकी झाली होती आणि आपलं वेगळं हिंदुत्व मांडू लागले होते. यांचं वेगळं हिंदुत्व कसं होतं ते ढोंगी पोळल्यासारखं, म्हणजेच पवारांसारखं. फक्त मतापुरता हिंदुत्वाचा वापर करायचा. ज्यावेळेस वाटलं हिंदूविषयी दोन शब्द बोलायचे त्यावेळेस बोलायचे, पण ते पण बिदाडाचा कातडा घालून अंगावरती. इथपर्यंत घेऊन त्या ठिकाणी पवारांनी या ठिकाणी जनतेपासून जे नाळ होती ती नाळ तोडली गेली आणि ती नाळ मतदारांमध्ये दिसली. मतामध्ये लोकांची तफावत, दुरावलेला मतदार, दुरावलेले हिंदू, दुरावलेले शिवसैनिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते हे त्यापासून नाराज होते. काही लोकांना तरी युती मान्यच नव्हती, काही लोकांना हा निर्णयही मान्य नव्हता. तो निर्णय ठाकरेंनी 2019मध्ये घेतला होता. सर्व जे आहे ते ठाकरेचं हे लोकप्रिय हे जे काही आहे ते पवारांनी केलं. कारण अर्ध्या हळदीनं हरपळणारे किंवा हरवणारे माणसं जे असतात ते लहान लहान यशानं किंवा दिखाव्यानं एवढे खुश होतात, तेच ठाकरेंचं तंतोतंत झालं. जगातील सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मनातील चेहरा, एक जगातील सगळ्यात सेन्सिटिव्ह मुख्यमंत्री, असे अनेक टॅग देऊन म्हणजे सगळ्यात लोकप्रिय, आतापर्यंत जो भारतामध्ये मुख्यमंत्री झालाच नाही तिथपर्यंत गोष्टी ठाकरेंच्या डोक्यामध्ये बिंबवल्या गेल्या. पण ठाकरेंना ते खुर्ची, ती मातोश्री आणि काकाची स्तुती आणि ती मीडिया यापुढे त्यांनी कधीच लोकांकडे डोकावून सुद्धा बघितलं नाही. म्हणजे सत्तेपासून ह्या जनप्रवाहापासून वेगळं करण्यासाठी जो महत्त्वाचा डाव हातो तो डाव काकाने टाकला आणि काकानी या सगळ्या मायाजालामध्ये ठाकरे नावाच्या महाराष्ट्र पुरुषाला गुंतवून ठेवलं. आणि ठाकरेंना हे वाटू लागलं की महाराष्ट्र म्हणजेच मी आणि मी म्हणजेच महाराष्ट्र. मग त्यानंतर यांच्या प्रत्येक भाषणामध्ये एक शब्द आला, महाराष्ट्राच्या मनातील, महाराष्ट्राच्या मनात, महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या. पण महाराष्ट्राच्या मनात हे नाहीत, महाराष्ट्राच्या मनात दुसरे कोणीतरी आहे हे निवडणुकीच्या मतामधून दिसून आलं. म्हणून म्हणलं ना, यालाच तर पवार म्हणतात. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी आपल्या पक्षावरती या माणसाची वक्र दृष्टी सुद्धा पडू दिली नाही, थोडा सहवास सुद्धा येऊ दिला नाही. ते बोलले होते, आम्ही वैयक्तिक मित्र असू, आमचे संबंध काही असतील, पण राजकीय आम्ही शत्रूच आहोत. कारण विचारधारेचा मित्रांनो प्रश्न होता. हिंदुत्ववादी विचारधारा आणि पवारांची विचारधारा हे खूप वेगळ्या, दोघांमध्ये खूप फरक आहे. राम मंदिर विषयी जे बाळासाहेबांचे वक्तव्य होते ते वक्तव्य काढून बघा आणि वक्तव्य ठाकरेंचे बघा, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो कडाडे हिंदुत्ववादी आवाज बाळासाहेबांचा आणि आता हे झुकलेले ठाकरे शांतीप्रिय समाजाकरता हिंदुत्व धाब्यावर बांधलेले, हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसांना माहिती झालंय की उद्धव ठाकरेंची भूमिका कशी असते. शांतीवाद समाजामध्ये लोकप्रियता वाढवली काकाने, कारण हिंदूपासून दूर करण्याकरता, हिंदुत्वापासून दूर करण्याकरता एक गोष्ट करणं अतिशय महत्त्वाची होती. कारण रिकाम्या जागा भरल्याशिवाय ती रिकामी जागा हे पूर्ण होत नाही. अशीच रिकामी जागा एक विशिष्ट समाज आणून त्या ठिकाणी ठाकरेंची भरले गेले. ते खुश, ठाकरे खुश,
जे काही यांचा मतदार आहे, काय याचा कार्यकर्ता वर्ग आहे, तो नाराज असेल तरी चालेल. कारण एक म्हण आहे, एक नवीन जो मुसलमान असतो झालेला तो नेहमी अल्लाह 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 म्हणत असतो. त्याला दाखवायचं असतं की मी कसा निष्ठावंत आहे, मी कसा कट्टर आहे. हेच दाखवायचा प्रयत्न हे ठाकरेंकडून करून घेतला गेला. याचं सगळ्याच्या मागं डोकं हे पवारांचं होतं. डोकं ठाकरेंचं नव्हतंच. त्याचं डोकं असलं असतं तर त्याने तो बंड केलाच नसता. हिंदू मुस्लिम राजकारण जे काही तोल आहे तो त्यांना तोल सांभाळता आला नाही. नाही ते हिंदूंचे राहिले, नाही ते मुसलमानांचे राहिले. वक्फ बिलाच्या विरोधामध्ये गेले तर त्यावेळेस मातोश्रीवरती उद्धव गद्दार हे अशा घोषणा घेऊन शांतीप्रिय समाज हा मातोश्रीवर इतिहासामध्ये पहिल्यांदाच आला होता. हे विसरून चालणार नाही. आणि हिंदूविषयी बोलायचं झालं तर हे रामावरती प्रश्न विचारतात, कुंभमेळ्यावरती प्रश्न विचारतात. एकूणच भगवद्गीतेला जाडजोड पुस्तक म्हणतात. हा यांचा प्रवास आता नाही हिंदूंचे आहेत ना हे मुसलमानांचे आहेत. हे कुणाचेच नाहीत, ना घरका ना घाटका अशी अवस्था या ठिकाणी पवारांची केलेली आहे. यांच्यावरती कोणाचाच विश्वास बसत नाही. हे आज विश्वासहीन आहेत. हे सुद्धा तीच सगळं डोकं यामागे पवारांचं आहे हे समजून घ्यायला हवं मित्रांनो. कारण पवारांच्या इशाऱ्यावरती राऊत चालायचा आणि राऊताच्या इशाऱ्यावरती ही शिवसेना चालत आहे आत्ताही. एक उदाहरण घेऊन घ्या. आदित्य ठाकरे वारंवार बोलले की आपल्या पक्षाचं मनुष्यबळ जास्त आहे, आता खासदार राज्यसभेचा हा आपलाच पाहिजे. पण जे राऊत बोलले तेच झालं. 10 आमदार असताना सुद्धा या ठिकाणी काकालाच त्या ठिकाणी राज्यसेवा द्यावी लागली. आणि त्याच्या पुढं झालं तर आता त्यांची इथपर्यंत अवस्था येऊन ठेवलेली आहे. ज्यांनी आपल्याला ताणू हाणलं होतं, रडवलं होतं, ते मोहित कंबोज यांच्या वाढदिवसाला त्यांना जाऊन केक खायला थोडीशी शरम नाही वाटली का? ते कार्यकर्ते, ते शिवसैनिक ज्यांनी यांच्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतली होती आणि त्यांच्यावरती अजूनही केसेस चालू आहेत, तो कार्यकर्ता, तो शिवसैनिक आज यांना शिव्या घालत आहे. हेच म्हणजे हिंदुत्वापासून, महाराष्ट्रापासून, महाराष्ट्र धर्मापासून हे यांना तोडायचं कामं जर कोणी केलं असेल ते पवार साहेब आहे. आणि कंबोजच्या पार्टीला जाण्यापर्यंतचा प्रवास जो आहे हा प्रवास सुद्धा त्याच्या मागं डोकं आणि हे लॉंग खेळी ही पवारांचीच होती. त्यांना इच्छा नसतानाही कंबोजच्या वाढदिवसाच्या पार्टीला जावं लागलं. इथपर्यंत मजबुरी ह्या शरद पवार नावाच्या एका राजकारण्यानं, ह्या राजकारणातील एका चाणक्य माणसानं अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेची अशी अवस्था करून ठेवली. सॉरी, मी आता बोललो बाळासाहेबांची शिवसेना, या ठिकाणी मला दुरुस्त करून उद्धव साहेबांची शिवसेना असं म्हणावं लागेल. तर बाळासाहेबांचे विचार अजूनही तेवत आहेत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या शिवसेनेकडे. एकूणच हे सगळं बघितलं तर महाराष्ट्राच्या वाघापासून हे महाराष्ट्राच्या लांडोर कधी बनल्या हे कुणाला एकाच डोक्याला माहीत आहे. आणि त्या डोक्याचा काटा काढला ते म्हणजे पवार साहेब. म्हणून तुम्हाला मी वाक्य बोललो पहिलं, अख्खा गोळ हा पवारांनी घातला आहे. ठाकरे समोर आता कोणताच पर्याय उरला नाही. ठाकरे ना हिंदूचे राहिले ना मुसलमानांचे. राजकारण धोक्यात आलं आहे. यालाच तर शरद पवार म्हणतात. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.